टू माय न्यू व्लॉग। आत्ताच मी उठलो आहे आणि आज ना मस्त वातावरण आहे बघा, पाऊस पडून गेलाय आणि तो बघा तिकडे सनराईज होतोय हळूहळू। तर आता मस्त आवरतो, जातो खालती। चला, आता मस्त ना अंघोळ वगैरे केली आहे, देवाची पूजा पण करून घेतली। आता मस्त नाश्ता करतो। चला ना, हे बघा इथे ना वांग्याचं झाड होतं, त्याचा पाऊस एवढा पडला की ते उकळून पडलं। तर आता हे बघा, हे झाड तर उचलतो आणि बघतो मोडलं आहे की कसं निघालं आहे ते। चला, त्याला अशी काठी लावली आणि याला उभं केलं आहे। तर बघूया, वारा नाही आला पाहिजे फक्त, नाहीतर पडणार परत। बघूया काय होतं। आणि बघा इथे ना त्याला फुलं वगैरे आली आहेत, त्यामुळे बघूया वांग लागले की तुम्हाला दाखवीन। मस्त आंबोळी आणि वाटाण्याची उसळ मस्त आवडीची आहे। चिकन जरा सारखा वास येतोय। चला लगेच खाऊन घेतो। जेवण माझं झालं आहे आणि हे बघा काय, त्या दिवशी ना आईस्क्रीम आणलेलं पण मी खाल्लं नाही। आत्ता खाऊया मस्त, जरा थंड थंड। गरम पण भरपूर व्हायला लागलाय। तर आज तर पाऊस नाही पडला सकाळपासून, आता ऊन पडलंय बघा। आता मस्त आईस्क्रीम खातो, जरा झोपतो। चला, बटरस्कॉच फ्लेवर आहे, मस्त आईस्क्रीम। लगेच आता खाऊन टाकतो बघा, ड्रायफ्रुट्स वगैरे पण आहे। आता सिद्धेचा फोन आला, तो म्हणाला चल फिरायला जा। म्हटलं चला जाऊया आता फिरायला। तर आता मी निघालो आहे बघा, देवळाकडनं आता बाहेर चाललो आहे। इथे येतोय सिद्धेश बोलला। ट्रॅफिक बघा किती आहे ते, आणि अजून काही सिद्धेश आला नाही। ट्रॅफिक भरपूरच आहे। तर सिद्धेश तर भेटला, तर गाडीवर बसलो आहे आणि बघा ट्रॅफिकमधनं बाहेरच पडता येत नाही। आता आमचं ठरलं आहे की नाटवला जायचं। तर तिथे ना कसं तरी मंदिर आहे, तिथे बघूया। सिद्धेश बोलतोय की तो एकदा गेलेला, आता त्याला पण एवढं लक्षात नाही, ते विचारत जायला पाहिजे। वातावरण बघा एकदम मस्त झालं आहे। पाऊस तर आम्हाला भेटणार 100%, आणि आम्ही काय रेनकोट आणला नाही। आता कुठे पाऊस मिळाला तर थांबायला पाहिजे। बघा एकदम मस्त, हा रोड ना मला खूप आवडतो बघा। आजूबाजूला मस्त हिरवळ, समोर डोंगर, रस्ता पण एकदम मस्त आहे, एक नंबर आहे। लगेच जाऊया, मस्त थंड थंड वारा पण लागतो। वातावरण मस्त झालं आहे, तो जरा पाऊस नाही लागला पाहिजे, नाही तर कुठेतरी थांबायला लागेल। भात शेतीची अजून चालू आहेत कामं, असं वाटतं की जंगलातच चाललो आहे। रस्त्याला पण एक गाडी नाही दिसत आहे, चुकून कोणतरी आलं तर। आता रस्ता रिकामीच असतो, मस्त पटकन जायला लागतं। नाही तुमचं कणकवलीला जायचं म्हटलं तर थोडं लांब पडतं, म्हणून तिथनं पण जात नाही। मस्त वातावरणाचा एन्जॉय करत जाऊया। मस्त वाटतंय बघा। आता आम्ही पोचलोय कनेडीमध्ये, आणि कनेडी बाजारपेठ आहे। ह्याचा काय दुकान आता पुढे खालच्या रोडला, आज बंद सगळे ते फिराक गेले सगळ्या बाजारपेठ बघा, बाजारपेठ दिसतो सेमच कॉर्नरचाच। तर हा यांचा चौक आहे, नदी असते खाली जायचं। आणि हे नाटकचं ब्रिज, ही नदी आहे मोठी, मस्त वाटतं। आता बारीक बारीक पाऊस तर वाटतं सुरू होईल। हे बघा इथून आपल्याला आत जायचं आहे। हे बघा, आता आम्ही येईपर्यंत काळोख झाला आम्हाला, पण हल्ली ना रोज लवकर काळोख होतो, आणि आत्ताशे वाजले 6, तर एवढा काळोख आहे। आणि समोर व्ह्यू बघा, डोंगर दिसतात ते मस्त, असं वाटतं की धुकं पडलंय पुढे। आणि बाजूला बघा दोन्ही साईडला ना भात सुकत घातलं नाही आहे, एकदम मस्त वाटतं बघा। वाट बघा एकदम मस्त आहे। माऊली मंदिर रस्तो भारीचा। आता आपण एका दुसऱ्या माऊलीच्या मंदिरापर्यंत आलो आहे। जंगलात आता आमच्या माऊलीच्या मंदिरासारखं रे, म्हटलं तिथे आधी पाया पडून जाऊया। आणि वाट रस्ता एकदम छोटासा आहे, पायवाट सारखंच दिसते आहे।
पण ठीक आहे, तर लगेच जाऊया. तर हे आहे माऊलीचं मंदिर. कसं बघा, एकदम असं जुनं आहे एकदम, म्हणजे आपल्या मंदिरासारखंच आहे. इथे कोण दिसत तर नाही, तर आपण पाया पडूया आणि निघूया. लाईट लावली आहे, फक्त एक बल्ब आहे, कसं काळोखच दिसतंय. ते बघा, हे आहे मंदिर. त्याचा पाया पडून तर झालाय आणि आता जातो, इथनं निघतो. कोण पण नाही देवळात. तर आता आम्ही पोचलो आहे रामेश्वर मंदिरात. अरे वाटतं हे बघा, केवढं मोठं मंदिर आहे बघा. वातावरण बघा काय मस्त, एकदम पावसाळी झाला, जोरात पाऊस येणार आहे वाटतं. आणि कसं दिसतंय बघा, एकदम मस्त देऊळ दिसतात की एक नंबर आहे बघा. आणि बाजूबाजूला पूर्ण जंगल आहे. भारी आहे ना. आणि देऊळ बघा खूप मोठा आहे. तर लगेच जाऊया आणि पाया पडून घेऊया. बघा किती मोठा आहे बघा देऊळ. आणि इथे लोक पण भरपूर आहेत, त्यामुळे बरं आहे. त्या देवळात गेलो तिथे कोण नव्हतं. तर आता मस्त आहे बघा, दर्शन करून घेऊया. मी पण घेतो, तुम्ही पण घ्या. आणि बघा काय मस्त देऊळ आहे. तर पाया पडून घेतो. बघा एकदम असं ना चांदीचं त्याला हे केलेलं आहे, मकरसारखं बघा, एक नंबर वाटतं. हे बघा, हे बाहेरचं आहे, एकदम मस्त दिसतंय बघा. देऊळ ना एकदम असं मस्त प्रसन्न वाटलं. असतात ती. आणि बघा ही छोटी छोटी मंदिरं पण आहेत बाजूला. सगळीकडे पाया पडून घेतलं. तर आता आम्ही इथनं निघालो आहे. तर आता जाता आता बाहेरून बघा, बघा एकदम मस्त वाटतं. आता आम्ही निघालो घरी जायला. पाऊस बघा किती लागतोय, तो पूर्ण भिजायला झाला आहे. तर पटपट घरी जातो. मला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया उद्याच्या ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.